हा शांताबाई, तुम्ही फोन केला ना मला म्हणते वाड्यावर येऊन भेटा, त्याकरता मी आली वाड्यावर. काय बोला बोला, काय बोलवा आहे? काय नाही, काय नाही, खूप वाईट झालं माहिती पडलं मला. आपले शिवलाल भाऊला जेलमध्ये टाकले तेव्हा काही पोलिसांना काही चेष्टा केली नंतर आपल्या गावून दारू बंद आहे, काही खोटी खोटी माहिती दिली, त्यामुळे नंतर काही का त्याला जेलमध्ये टाकलं माहिती पडलं, म्हणून आम्ही आलो तुला एका साईडला बोललो. बरं नक्की काय झालं ती माहिती नाही, त्याला भेटलो. हो शांताबाई बरोबर आहे. 10 दिवसाकरता याला जेलमध्ये टाकलंय. आज सुट्टी नव्हते, आज 10वा दिवस आहे. आम्ही गेलतो तर मध्ये बघवायला घेऊन गेलतो भूषणा आणि मी गेलतो जेलमध्ये बघायला. आलं जाऊन त्यांना. आता 10 दिवस आम्ही आज 10वा दिवस सोडतील. तर मी सांगितलं देवलाल भाऊला, ते गेल्या तर त्याला आणायला जाते जेलमध्ये गेल्या तर त्यांना तिकडे सोडतील ना, जेलमध्ये गेले ते देवलाल भाऊ त्यांना घेऊन येतील. काय बोलू बायंदो, जरा सुधरा नावच नाही गाडीत नाही. किती समजत आहे. ऐकच साहेब मी त्याला काय ना काय वाईट धंदाच करा मगरी ह्यान. वाईट संगत वाईट धंदाच ते मगारी लागलाय. तो काय सुधरतच नाही. दारू व्यसन खूप नाही, ते धंदा काय नाही करता येतात. काही खूप वाईट झालं जाम वाईट झालं. मग ऐकूनच बेकार वाटलं का तुझी पण आता खूप दया येते ग. हा नवरा असा काय बोलून फायदा नाही. हो मला पण खूप वाईट वाटलं, खूप म्हणजे बेकार वाटलं. तेवढी चांगली आणि हा शिवलाल भाऊ असे करतात. हो ना, मी किती समजावी मग ऐकतच नाही. लगे मग हात बी तो उचला तयार येतात मावर. काय बोलून फायदा नाही मिळत. जरा काय बोललं ना लगेच चिडतन. काय पण करतन. काय बोलू आता मी, काय मला समजत नाही. माझ्या डोकं पिकवा कामाले माझ्या खरंच. हे पोरं मध्ये त्रास देते पण त्यावेळी यावरामध्ये दंगा केला. अगं होय बाय सगळं ठीक होईल टेन्शन करू नका. एक दिवस सगळं ठीक होईल. काय आता आमचं नवरा पितं पण आमचं नवरा हे बाबा काय म्हणजे हे नाही करीत, म्हणजे हे काही लबाडगिरी नाही करत, काय म्हणजे हे नाही करीत. काय बाईंदो तुम्ही पण आता लबाडांगा लागला त्याला. मी बोललो तर ठीक आहे, मी त्या बायका मी काय पण बोलू शकते, पण तुम्ही त्यांना काय बोलू. सॉरी निघलं तोंडांचे, पटकन चुकून निघलं तोंडांचे. हो निघलं तोंडांचे. काय टेन्शन नको सगळं ठीक होईल लागते ना जरा. त्याला बोलू सुधरा प्रयत्न कर, काहीतरी करते. दारू बीर होडवा प्रयत्न कर, काही पण करू जरा. पण आम्हाला वाईट वाटलं म्हणून आम्ही ती गेलो. हो आम्ही ती गेलो त्याकरती. की सर बाबा आपली बाई जरा दुःख नाही, ते नवरा जेलमध्ये आहे त्याकरती आम्ही आलो. खूप धन्यवाद तुमचा की तुम्ही आल्या चांगलं वाटलं म्हणा की कोणतरी आपले हान जे आपल्या भेटीसाठी आले. हॅलो तिन्ही मावशींना माझा नमस्कार. हो तुला पण आमच्या तुला पण आमच्याकडून नमस्कार. माईक वलकी आहे तो औषध देते दारू हुडवा औषध देत आहे. तर त्याला ते जेवणाला काढून देत जा. बघू दारू होते का, मी एकदा प्रयत्न करून बघ. तू ये माजूरला, मी तुला औषध देईन, ते त्यातून देईन तुला. 200 रुपये पाकिट औषध देते. औषध तो जेवण काढून आपले शिवलाल भाऊला देत जा. ते अलोन दारू होते. हो बाय चला हो येते 200 रुपये ना. चला येईन ते जोडीला कव पण बोल तू. मी येईन नको जाऊ दारुडे नवराला नका संसारी राख सांगोली होत आहे. काय करणार शिवलाल भाऊ, तुझी ऐकूच तयार नाही मिळत. ते काय बायका नवऱ्या ऐकित म्हणजे बोललं का सुधरत पण शिवलाल भाऊ ते काय नाही, काय ना काय मॅटर चालूच होते. हो बाय बरोबर सांगतो तू, बरोबर सांगते का. मी सुधरा नोकरी आता बघू. हे बाईचं नाही गेले ना की औषध आता काय औषध आहे तर बघू. औषध देऊन बघू औषध तर देऊन बघू काय परिणाम होते का बघू. चल भाई सगळं ठीक होईल, काळजी घेत होता. आम्ही जातो आता. सर्वचे नाही आपले ते फाट्या गेले ना, फाट्या त्या घेऊन आपले चल घरी जाऊ. चल आता. हो माझे पप्पा येतील, माझे बाबा येतील. बाबा काय पण बोलतो मी आज खुश आहे ना, त्याच्यामुळे मला आनंद झाला आहे. तू तर सुधार आता, तुझं सुधार. हा हो ना, मी सुधारला मी काय करणार नाही. काय रे पांडू हलदार, हाच का काय दी ज्याने तुम्हाला खोटी माहिती दिली की गावात दारू बनते असं काही खोटी माहिती, हाच का तो काय दी. अरे बापरे, काय नाव आहे, काय नाव. हो साहेब, हाच तो शिवलाल नाव शिवलाल आहे. त्यानेच खोटी माहिती देऊन आमची दिशाभूल केली आणि आम्हाला असं त्रास दिला त्याच्याकडे 10 दिवसासाठी सजा दिली. 10 दिवस असताना पूर्ण झाले, त्याला सोडून देणार केलं आम्ही. अशा खोट्या माहितीला महिनाभर तर मध्ये ठेवलं पाहिजे, तेव्हा अद्दल घडली पाहिजेत. हे काय 10 दिवस म्हणजे काही नाही सजायला. साहेब पहिली गलती मग जाऊ दे. पहिली गलती ना म्हणून त्याला 10 दिवस सजा दिले. नंतर ह्या पुढे काही याने परत डबल काय केलं तर याला मग चांगला चोपू, उलटा टांगू, मिरच्या धुरे वगैरे देऊ याला आणि डायरेक्ट 2-3 महिन्यामध्ये टाकू डायरेक्ट याला. हो ओके ए काय रे शिवला का तुझा. हा हे धंदे करतो, असे धंदे करतो का. असे धंदे करतो का. हा माझ्यातर्फे 2-4 फटके देऊ का तुला आता. पोलीस साहेब, मोठे पोलीस साहेब, गलती झाली चुकून गलती झाली. माणूस चुकतो, तसं मी पण चुकलो. हो गलती झाली माझ्याकडे, याच्या पुढे नाही होणार गलती. त्याकडे स्टॅम्प पेपर बॉन्डवर लिहून घे याच्या की याचा सही वगैरे घे की यांनी परत काही गलती केली आणि परत त्याची काही कंप्लेंट आली तर याला मग याचं काही खरं नाही. मग आता ठीक आहे, पहिली गलती आहे ना, मामूली गलती आहे म्हणजे त्यासाठी जाऊ दे 10 दिवसांनी. म्हणजे आज 10 दिवसांनी आज सोडून दे त्याला. ओके साहेब जमला. हे शिवलाल परत अशी गलती केली का बोल. नाही साहेब नाही अशी गलती अजिबात नाही करू शकत. आता मला धडा मिळला आहे. तुला शिकून चांगला धडा झाला आहे माझा, त्यासाठी आता मी असं गलती करू शकत नाही. याला बघून मला जुनी पिक्चरची आठवण आली. ह्याचा चेहरा सेम शक्ती कपूर वाटते. आऊ हो साहेब, मला पण तसं वाटलं. मायले पोलिस इथं मग मजा कुठं लागले.
ए काय रे बोलतो म्हणायचं म्हणा, काय शिवाय वगैरे येतो काय मला तू हा, काय काय बोला म्हणते म्हणत. नाही साहेब तसं काय नाही शिवाय वगैरे मला कसं देतात तुम्ही पोलीस आहेत पोलीस महाराष्ट्र पोलीस सलाम तुम्हाला तुम्ही चांगलं कार्य करता तुमच्यामुळे देश सुरक्षित आहे हो देश म्हणजे सर्व सैनिक आपले भारतीय सैनिक आणि तुम्ही पोलीस त्यांच्यामुळे तुम्ही देश सुरक्षित आहे ओके आता तसं काय बोलू शकत नाही तुम्हाला शिवाय वगैरे काय देऊ शकत नाही मी एवढं मला म्हणजे तुम्ही शक्ती खबर असं काय बोलले ना म्हणून हसू आले मी म्हणाला पुटलो. आणि शिवाय हिंमत पण नाही होणार, शिवी दिली ना परत तुला 10 दिवस नाही 10 महिना किंवा 1 वर्ष डायरेक्ट टाकू. साहेब बोललो ना चुकी झाली माफ करा यावेळेला माफ करा असं पुढे गलती नाही होणार मी कानाला शिमली चिमटा करतो कानाला यापुढेच नाही होणार. ठीक आहे जाऊ दे, पांडू जरा सोडून द्यायला जेलच्या बाहेर घेऊन जा, सोडून दे त्याला. चल बाबा 10 दिवस काही काढलं 10 दिवस म्हणजे 10 महिने वाटलं हालत खराब झाली बाबा नको रे बाबा जेल नको रे बाबा कोर्ट कचेरी दवाखाना ना जेल बाबा या अजिबात नको माणसा लाईफमध्ये हालत खराब होते बाबा साफ माहिती वाटवलं झालं बाबा आता बाहेर निघून नको बरं चांगला नागरिक बनवा चांगला शुद्ध नागरिक पण माझ्या सवय जाते का मी त्या सूत्र नाही वाटत नाही म्हणा. चल शिवलाल तुझ्या सुटका झाली. हो साहेब धन्यवाद तुम्ही जास्त शिक्षण दिली मला ओके धन्यवाद तुमचा धन्यवाद खूप धन्यवाद मोठा धन्यवाद. ही पहिली वॉर्निंग आहे ना, लास्टची वॉर्निंग समजलं ना, पहिली गलती मधला एवढी सजा दिलाय. ओके साहेब जमलं. शिवलाल मित्रा आला बाहेर आज मग आनंद दिवस आहे जांभर रोडला शपथ 10 दिवस वाट बघली म्हणजे 10 दिवस वाट बघली हो 10 दिवस वाट बघली जांभर रोडला आला मा मित्र बाहेर आला जेलमधून बाहेर आला. अरे तुझं तो त्या दिवशी ट्रॅक्टर बसला हा तूच माहिती दिली की हा झोडपात लपलाय तुझ्या मला हा सापडला. थँक्यू काय नाव तुझं नाव काय नाव. पोलीस माझं नाव देवला माहिला तर देवलाल तुम्ही मला मी सापडलो का हां मित्र घाणेरडा मित्र तुम्हाला हां दोस्तीनावर कलंक आहे. अरे शिवलाल मित्र काय म्हणायचं म्हणून बोलतो काय जोर बोल काय म्हणायचं म्हणून बोलतो ते पोलीस साहेब त्या दिवशी म्हणा विचारलं ना तर मी जागा भरलो मला पण कुठवा निघालं म्हणजे मारून निघालं म्हणा त्या मी नाही जाऊन तुझ्या पत्ता जोड पण लपलाय पण तुम्ही चुकी केली तर काही सदतला थोडी म्हणजे भेटली म्हणजे माहिती गलती मला मार पडला तर मी काय करू त्याकडे मी उघडलं. त्या मायला म्हटलं जेलमधून सुटका झाली तर माझी बायको बरोबर बाहेर राहतील ते याला पाठवलंय देवलाला पाठवलंय तेवढी बायको बरोबर आली तर मला किती आनंद झाला. ए शिवलाल इकडून आता चाललाय ते नीट वाघ आणि चांगला वाघ पर तुझी काही कंप्लेंट आली पाहिजे नाही. कंप्लेंट जर आली तुझी तर तुझा काही खेळ नाही मग. बस का साहेब तुमचा हुकूम सर आखोबे मी तुम्हाला वचन दिलं ते पालणार अजिबात पालणार. ठीक आहे जा चांगला नागरिक बन, दारूचं व्यसन वगैरे काही करू नको, मुलाकडे लक्ष दे. काय देवला इसको मित्र बनवतो हा वरती जिगरी मित्र म्हणा तुम्हीच माहिती दिली मी कुठे लपलो काय ते हां तुझ्यामुळे सापडलो मी. अरे मी माहिती देऊन काय करू मला मारून गेलं पोलीस माहिती बरं केलं तू सापडला तू सदा कमी भेटली तू जाम लेट सापडले बघ तर जाम मोठी सदा मिळाली माहिती का तर जाम मारला वेड्या मारला तुला तिची कमीच मारला कुत्र्या मारला तुला कुत्र्या दिला माहिती का तू मामले उलटला कमी सदा भेटली. हो देवलाल ते पण बरोबर आहे तू ते पण बरोबर आहे चल जाऊ दे झालं ते झालं मी आलो बाहेर असाल आपले. हो मला वहिनीच पाठवलंय ते काही गावच्या बायका त्याला भेटवला तर सहानुभूती करते म्हणजे तुम्ही जेलमध्ये येणार ते गावच्या बायकाला बेकार वाटलं त्याकडे सगळे त्या मैत्रिणी सगळे आल्या म्हणजे बाया आलत्या म्हणून तेवून ती सेना केली भुसण्यानं वहिनी लागली पण ठीक आहे मी मला पाठवलं मी आलो मग. ओके चालते चल मग.